महाराष्ट्र मुंबई हां रस्त्याकडनं आता असं निघालो होतो तरी रिक्षावाला भाव आहे तर मलाही म्हणलं भाई आप कुछ पियोगे ठंडा ये ठंडा बोला भाई ये मौसमी के जूस ही पिला दो भाई आ जा भाई मौसमी का जूस पीने के लिए थोड़ा पीता हूँ निकलता हूँ इस कड़ी दो इतना तो मेरा 2 साल का खर्चा भी नहीं है भाई इतना महंगा फोन 2 लाख का तो फोन ही हाथ में बच्ची के। हर हर महादेव मित्रांनो मी MH45 रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। सध्याला आता मी हरदोई ह्या जिल्ह्यामध्ये काल रात्री मी थांबलो होतो कटली ह्या गावामध्ये। आज सकाळ सकाळ झोपेतनं मला एक जण उठवलं बघतो तर समजी माकडच म्हणजे तुम्ही सायकल हलवायला लागली उचलून न्यायला लागली सायकल त्यामुळे मी आलो ह्यांना मी मेवा टाकला माझ्या थोडा मेवा होता खायला ह्यांना मेवा टाकला मी आणि सकाळ सकाळ बघितलं तर फुल टायर पंक्चर आहे संपूर्ण आहे फुल टायरला ताप करायला लागले आता मला वाटतं मला फुल टायर बदला लागतं कारण फुल टायरलाच वेळ लागले पंक्चर व्हायला तर त्यामुळे मला बघते मला वाटतं मला टायर बदला लागेल चला टेंट काढूया आंघोळ करूया मग नंतर फोड निघूया ठेवा काय काय उन्हाच्या आधी मला कसं करून फोड निघायला लागतं उन्हाच्या आधी चला करू सगळं काढू सामान सायकली समजा सामान टाकलेलं आहे टेंट बी मी काढलेलं आहे पण माझी हालत बघितली काय झाली खालनावरपर्यंत समजा पॅन्ट फिरली ही माती आहे नाही ही मातीला मिट्टी यार म्हणते ती मिट्टी यार ही मातीनं काय होतं ना माती चिटकती या आपल्या गावाचं पीठ बाजरीचं पीठ कसं असतं त्यानं लगेच चिटाकतं पीठ लगेच शेम टू शेम तशी माती ही लगेच बघू चिटाकते एकदम मुख सुट्टी माती या पहिल्या साईडला आंघोळ करायला सामान आहे म्हणजे आंघोळ करायला पाणी आहे पहिल्या साईडला जाऊन आंघोळ करू सायकल मी काढतो तिथनं पहिल्या साईडला आंघोळ करून मग नंतर कपडे धुवून मग इथं निघू आता मस्त आंघोळ बिंघोळ झाली माझी नका समजे कपडे वगैरे धुवून टाकले तेव्हा वाळा आहे का इथं वाळा टाकली आणि नंतर आता मी तिकडं पुढं निघालो चहा प्यायला सायकली धुवा केली मस्त मध्ये तिकडे टपरी जाऊन मैं चाह पीता हूँ। ये संडीला गांव है एक बहुत बड़ी सिटी है और ये हरदोई इस ज़िले में आता है। हर कल रात में पेट्रोल पंप पे रुका था यार भाई और बात ऐसी हो गई ना कि मेरे को बड़ा अजीब लगा यार मतलब कल रात क्या हुआ ना जब मैं टेंट लगाने के लिए गया वहाँ पे टेंट लगाने के लिए उनको परमिशन निकालने के लिए गया वहाँ पे उनको बोल दिया भाई मुझे रात में रुकना है और पूरा भारत भवन में साइकिल से कर रहा हूँ तो मुझे क्या रात में यहाँ पे रुकने के लिए जगह मिल सकती है। तो भाई उन्होंने क्या बोला मालूम है आप हिंदू हो या मुस्लिम हो भाई मेरे को बड़ा अजीब लगा यार मेरे को बहुत ही ज़्यादा अजीब लगा यार वो मतलब हमें बोला भाई मैं हिंदू हूँ तो मैंने जो थोड़े नीचे जो बाल है ना तो ये उनको लगा भाई ये मुस्लिम है ऐसा कुछ लगा उनको तो फिर मैंने क्या किया ना मैंने एक रील डाली इंस्टाग्राम पर और बोल दिया भाई दाढ़ी कट करूँ या क्या करूँ बताओ यार सब लोग कैसा लग रहा है। बहुत लोगों के मैसेजेस आए कि भाई आप टीका लगाया करो बाकी सब सेम है कोई कुछ करने की ज़रूरत नहीं बस आप टीका लगाया करो लाल। मैं बोलो चला ठीक है भाई कोई बात नहीं जैसे ही भाई मेरे को कुंकू दिख गया ना कहीं पे तो मैं कुंकू ले लूँगा और टीका लगाना कल से स्टार्ट कर दूँगा देखता हूँ भाई चलो। संडीला मधनं 5 ते 6 किलोमीटर पुढं आलो आहे आणि पाणी संपलं आहे त्यामुळे म्हणलं पाणी घेण्यासाठी पुढे इकडे पेट्रोल पंप आहे कार पाणी घ्यावं म्हणलं जाऊन त्याला पाणी भरून मला असलं आहे का नाही असं वाटतं घेऊन जाळून टाकेल मला जागेला बरं झालं मी असा चष्मा तर घेतला जेणेकरून माझ्या डोळ्याला ही पडत नाही तर डोळ्याला माझं लई चुनचुन करतं आज माझी स्किन जी आहे नाही हे लई चुनचुन करते माहीत नाही काय झालं आहे ते चुनचुन करते तेव्हा समोरच पाणी आहे तेव्हा माणसं पाणी पिते त्याला घेऊ तिथलं पाणी। एक किलोमीटर ब्रिज आहे तर मी ब्रिजवर नाही ब्रिजच्या खालनं जातो याच्या पाठीमागचं कारण सांगतो फुल टायर झालं आहे पंक्चर त्यामुळे पंक्चर लागलं नाही काढाय आता मला असं वाटतं की मी त्या दिवशी टायर फुल लावून बदलाय पाहिजे होतं मग ती माणूस मला टायर चालेल बघू तर टायर जर भेटले इकडे तर टायर पण टाकून घ्यायला लागेल मला कारण की विषयच नाही टायर सारखा पंक्चर होते फुल त्यामुळे पण टायर बदलायला लागते मला। सदला हरदोई जिल्ह्यामध्ये कोणता गाव बोलूया बालामोंग म्हणून एक गाव आहे ह्या गावात मी आता आलो आहे पंक्चर काढायला आलो या मेन गोष्ट कशी आहे का मी ब्रिजवर नाही गेलो मग अशी म्हणलं ब्रिजवर नाही गेलो खालनं आलो मला माहिती खाल्ल्या साईडला दुकान असते पंक्चर काढायला चालू केली आहे पंक्चर काढतो मग पुढे निघतो उन्हाचं तापमान जास्त झालं आहे सध्या आता चला घेऊ काढून टायर खोलले आहे का खोलले टायर अच्छी पंक्चर निकालते ना क्या हो रहा है 4-5 दिन पहले पंक्चर हुई थी एक बार अच्छे से देख लेना उसमें क्या हुआ है काट दो पंक्चर निघतो पुढं।
ही पंक्चर आहे, गावली पंक्चर. पंक्चर काढून समजा झाली मस्त मध्ये. पण मला माझ्या वडिलांची आज आठवण आली. कशामुळे सांगतो तुम्हाला, इथं मला काहीतरी वेगळं बघायला मिळालं. तुम्हाला दाखवतो. ही आहे का नाही बघा, ही ह्याला बघून मला वडिलांची आठवण आली. काय ना, पहिलं आपल्या वडिलांपाशी सायकल होत्या. जेव्हा सायकली वडिलांपाशी ना, तेव्हा माझ्या वडील माझ्या सायकल लई जपायचं. पाणी असलं तरी पाण्यात पण उचलून न्यायचं सायकल. मग त्यावेळेस हे असलं सायकल लावायचं असेल ही असतं. नंतर परत ही असतं कुलूप असतं, हे असतं लावायचं. मग वडिलांना म्हणतो, दादा किल्ली द्या की म्हणायचं, किल्ली द्या की मला जायचं सायकल, किल्ली द्या की. हार तिकडे मूड दे मला असं म्हणायचं दादा. ते दिवस वेगळं होतं. आता सायकलच नाही, आता गाडी आहे डायरेक्ट. काही कुलूप आहे, तेव्हा कुलूप असतं, 5 रुपये पाहायचं. दादा चावी द्या की, दादा चावी द्या की. चला चला असं द्या. झाली समजा सायकल. बिल पे करू यांचं. कितना 20 हुआ ना तो? हाँ कितना होता है? चलो ठीक है, एक मिनट देखने दो मेरे पास कितना है. जेब में शायद मेरे थे 20 रुपये के. पाणी घ्यायला पंपवाला होतो. सकाळी मग 3री वेळेस पंपात पाणी घ्यायची काही बघा. तिथं पाणी घेतलंय. सकाळी पंप आहे. और ये लोग मुझे लूटने के लिए आए, देख लो भाई. ये भी लूटने के लिए आया है, देख लो. मुँह छुपा रहे हैं भाई दोनों भी. अभी ये देख लो, ये चोर है, सबसे बड़ा चोर. ये चोर है ना, ये चोरने के लिए आया है पानी का बॉटल. ये चोर है. मजाक कर रहा भाई. चला चला. नशीब माझं लय मोठं. मी बघत होतो लिंबू मला कुठं मिळतंय ती. तो साईडला मंडी दिसली छोटीशी एक आतमध्ये इकडं. ह्या मंडीमध्ये एक लिंबू घेतलं. ती लिंबू ह्यातमध्ये पिळतो म्हणजे मला गरमी जरा थोडी कमी लागेल. भैया इससे आप कंट्रोल करते होंगे, कैमरा लगा है ना? हाँ ये कैमरा है, ब्लॉगिंग होता है भैया. आपको रास्ता बताता होगा, ये सब करता होगा. क्या करता है ये ब्लॉग बनाता है. मी पंपावर होतो एका बाथरूमला. बाथरूम केलं बाहेर आलो तर सायकल इथं लावली. इथल्या साईडला एक आरसा होता. मी आरशामध्ये मी माझं तोंड बघितलं बा. मला लईच गोरं तोंड दिसलं. खरंच माझं तोंड गोरं आहे का? मग मी ह्यांना विचारलं, भाई मैं आपसे 10 मिनट पहले मैं आपसे क्या बात कर रहा हूँ, मैं गोरा हो गया ना, यही बोल रहा हूँ ना. ह्यांना फक्त एकच म्हणतोय, मी गोरा पडलोय का, इतकं गोरा पडलोय काय मी. मला विश्वास आहे ना मी गोरा पडलोय. हे आरशात बघितलं, मला वाटलं ह्यात काही प्रॉब्लेम आहे. नंतर ह्यात बघितलं, ह्यात पण गोरा दिसला. त्यात बघितलं, त्यात पण गोरा दिसला. नंतर त्या गाडीपाशी गेलं, त्या दोन्ही गाडीमध्ये बघितलं तोंड गोरं दिसतंय माझं. मला कमेंट्स करून सांगा मी गोरा दिसायला लागलो का, गोरा दिसतंय मला काही माहिती नाही. पण मी गोरा दिसायला लागलो. मी पहिल्याच काळ होतो. माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्ही. लगभग 2 ते 3 महिन्यापूर्वी लई काळा होतो. पण असलं आता लई गोरा पडायला लागलो या. आता ऊन पण निभार जाम दाबून व्हायला लागलं. त्यामुळे लवकर निघू. चला रस्त्याकडनं आता असं निघालो होतो. तरी रिक्षावाला भाव आहे. मलाही म्हणलं भाई आप कुछ पिओगे ठंडा? ये बोला भाई ये मौसमी के जूस ही पिला दो भाई. आ जाओ भाई मौसमी का जूस पीने के लिए. थोड़ा पीता हूँ निकलता हूँ. इस कड़ी धूप में भाई यही बस सेहत के लिए ठीक है. आपका नाम बताइए? श्याम गुप्ता, हरदोई से. अच्छा तो भाई ये भाई मेरे काफ़ी मदद कर रहे हैं तो बहुत अच्छा लग रहा है भाई. अभी जा रहा हूँ रोड में 2 घंटे में हरदोई में पहुँच जाऊँगा मैं. बहुत अच्छा लग रहा है. मामा चालवून दे ना तुम्हाला गाडी. सायकल चालवून द्या ना. पाहिजे आपण पाठी. हां ठीक आहे. टोल नाका आला आज. 3 दिवसात ना टोल नाका पहिला. बान्ना बिल्ली हो रही है. बान्ना बिल्ली भाई आप ट्रेवल कर रहे हैं महाराष्ट्र मुंबई. हाँ आइए शाम में चलते मैं बात करता हूँ. ठीक है. क्या कह रहा था ये? बोला छावा में मेरे को थोड़ी बात करनी है आपसे. बोला आगे में? हाँ साई में? हाँ क्या बात करेंगे? यात्रा पूरी करने दो तो. हाँ वही तो ना. आज बात करनी है ना. अरे चलता हूँ धूप में चलता हूँ. ओके तर वेळ आली पाणी भरायची.
आलोय पंपात. सगळं मामा पण आला थांबलं ते माझ्यापाशी. मामाला मदत केली. बात हुई भाई, स्कॉर्पियो क्यों रुक गई भाई? हाँ जी, हाय, मैं गणेश, आप बताओ. हेलो, हाय, कैसे हो आप? ये कैमरा है, मैं ब्लॉगर हूँ. मैं 3 कंट्री अभी तक ट्रैवल कर चुका हूँ साइकिल से. इनको ब्लॉगर से भी मिलना है स्पेशली, उनकी डिमांड है. अपना चैनल बता दो तो ये चेक करेंगे फिर डेली. तो मैं MH45 राइडर. डेली कमेंट करेंगे, देखेंगे. आप आते हो? मैं लखनऊ से आया हूँ. लखनऊ में वो है ना, वहाँ पे ओमेक सिटी में मैं 18 दिन हुआ था. उससे वहाँ पे बात हुई भाई, स्कॉर्पियो क्यों रुक गई भाई? हाँ जी, हाय, मैं गणेश, आप बताओ. हेलो, हाय, कैसे हो आप? ये कैमरा है, मैं ब्लॉगर हूँ. मैं 3 कंट्री अभी तक ट्रैवल कर चुका हूँ साइकिल से. इनको ब्लॉगर से भी मिलना है स्पेशली. सुबह 2 किलोमीटर साइकिल चलना, ठीक है? रोज सुबह 6 बजे उठना, साइकिल चलना 7 बजे तक. सेहत के लिए बहुत अच्छी होती है, जल्दी हाइट बढ़ती है, ठीक है? हाँ, लटकना कम पड़ेगा. हाँ. और आप फोन कम यूज करा करो. इतना महंगा फोन यूज कराया वाला 2 साल का खर्चा भी नहीं है भाई. इतना महंगा फोन 2 लाख का तो फोन ही है हाथ में बच्ची के. अभी तो आपके हाथ में है. हाथ में वही फोन यूज करना हाँ, देखो जिसके पास है उसका फोन हुआ. मुझे तो क्या पता, ये तो आपके हाथ में है. खाली त्यांच्याकडे 2 पोरं होते. त्या पोरीच्या हातामध्ये मोबाईल होता ना, ते 2 लाख रुपयाचा होता. मी ती बघून अचंबित झालो. अरे म्हणलं आपला तर एवढा 3 वर्षाचा खर्च आहे म्हणलं. अचंबित झालो इतकं मोठं लहान मुलाच्या मोबाईलमध्ये हातात मोबाईल बघून मी. तर रस्त्याच्याकडनं जाताना मला इथं वॉश सेंटर दिसलं तर म्हणलं जरा थोडं सायकली पाणी मारून घ्यावं, कारण की सायकल माझी लई घाण झाली. माझा कॅमेरा पण घाण झाला होता, आता पुसून घेतलाय. ह्या रस्त्याने जायचं पण सायकल लई घाण झाली. लास्ट टाइम मी नेपाळमध्ये सायकल धुतली, त्याच्यावर मी आज सायकल धुतूया. तर आता थोडं सायकल धुवून घेतो, चकाचक करतो. बाकीचं बघा सायकल लई जास्त घाण झालेली माझी. मस्त धुवून घेतो आणि मग फोडणी चला. ही बघा आता झाली माझी सायकल एकदम स्वच्छ. ह्याच्या बी घेतलं पाणी मारून, समजा सायकल घेतलं पाणी मारून एकदम स्वच्छ झाली बघा सायकल आता माझी. एकदम क्लीन झाली आता. हे बघा ह्याच्यावर पाणी घेतलं मारून. हे काय आता इतकं ऊन आहे, हे बघू तर वाळून जाईल. बाकीचं काय बघा बघू शकता तुम्ही. बघा अशी एकदम क्लीन झालेली आहे. चला आता निघू पुढं. भारी वाटतं सायकल म्हणजे अशी एकदम फ्रेश झाली का नाही, त्यावेळेस मला लई भारी वाटतं. समजे आपल्या वस्तू क्लीन असल्या सायकल चाललं कशी एकदम भारी वाटतं, तसं मला पण लई भारी वाटतं. सायकल रस्त्यावर उभा केली आणि इकडे खाली आतमध्ये आलो या. ही बघा इकडे कशी बुचकी बांधून ठुलती. आता हे काय करते माहिती का, हिथं तसली मशीन आणते ती. आता हिकडल्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी बघत तेव्हा तिकडे पण 4-5 मशीन चालू होत्या. हिकडल्या भागामध्ये जास्तीत जास्त भात केला जातो, बरोबर नाही? तर इकडे भातचं प्रमाण असतं जास्त, त्यामुळे इकडे मशिनी पण लई जास्त मशिनी येत्या. आणि ही बघा काय कसं आहे, प्युअर तांदूळ एकदम काय प्युअर गहू, एकदम प्युअर गहू. इतकं मला भारी वाटतं का नाही, मन मोहित होऊन गेलं या. आणि माझं म्हणणं आहे का नाही भाऊ, तुम्हीच ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे, पण तुम्हीच घराच्या बाहेर पडलं पाहिजे, समजा गोष्टी अनुभवल्या पाहिजे, त्या बघितल्या पाहिजे. लय भारी जग, फक्त या फिरा लय भारी या. चला ही व्हिडिओ खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होणार, तर ह्याला लास्टपर्यंत तुम्ही बघा. आणि समोरचा व्ह्यू बघा एकदा कसा आहे. सूर्यदेवता मावळायला लागलेले आहेत, झाडं फुलं एकदम मस्त मध्ये भारी वाटतं या. साईडला तिकडे वर रस्ता या आणि तिकडे आपली सायकल लावली आहे. तर आपल्याला निघायचं इथनं लवकरात लवकर जाऊ. चला भाऊ, टेंट लावायला जागा बघायला लागेल. आज मी थकून गेलो, मला आज दुपारीला लई झोप लागली होती, पण मी नाही झोपलो तरी पण डोळं कसं लाल लाल चालतंय ना माझं डोळं. मी ह्या गेटमधून आतमध्ये आलतो बघा, तार लावली त्या तारात आतमध्ये आलतो. ट्रॅक्टरचं टायर अयो, ट्रॅक्टरचं टायर. हां यांना म्हणतात खरं UP वालं. बघितलं कसं आहे, हां नादच नाही करायचा. बहुत अच्छे भाई, बहुत अच्छे, लगे रहो. रस्ता खरंच बरं हाताला भारी लागला हो. पण ते काय झालं ना,
जे समोर जे तुम्हाला लांब जे दुर्ळा दिसतोय का नाही, त्या दुर्ळा कशा सांगू का तुम्हाला, इकडं गहू करायचं चालू आहे. गहू करताना जी बुसकाट ओढून येते ना, ती बुसकाट ही रस्त्यावर येतं या. हे 2-3 किलोमीटर लांब बुसकाट जातं आहे राव. सल्ला आता मी बेगावमध्ये आलो या. 7:30 टायमिंग झालेला आहे. माझ्या पोटात काहीच नाही. मी एकाच्या घरी निघल्यापासून जेवण नाही केलं. चुरमुरं पाचन ह्याच्यावर खातो या. थोडी लसी घ्या म्हणलं, रस्त्याकडे लसी काय चालू होती. लसी घेतो, लसी पितो. पुढं 1.5-2 किलोमीटर पंप आहे, जाऊन तिथं स्टे करतो. आज माणसं किती गोळा असते माहिती आहे बघाय मला. भाव जाडून घ्यायला लागले ते माझ्यासाठी खास जाडून घेतो म्हणलं मी. तुम्ही टेंट लावा. बेटा गोकुलमध्ये असला काय. आणि आता मी टेंट लावायला सुरुवात केली एका पेट्रोल पंपावरती. इथं हरदोई जिल्हा. सकाळचं तुम्हाला सांगत आलो, हरदोई जिल्ह्यामध्ये टेंट लावतोय मस्त मध्ये. भाव जाडून घेतोय. टेंट लावा. अंधार पडला या. मिले गोरा पडलो. बाजी मेरा चेहरा था थोड़ा गोरा दिख रहा है क्या? गोरा दिख रहा है. लगता है यहाँ का पानी मेरे को ठीक लग रहा है. हाँ, मैं 10 दिन में मेरे चेहरे पे बहुत ग्लो आया है. मालूम नहीं, मैं बहुत काला था. यहाँ का पानी सबसे नंबर 1 है ना. सबसे नंबर 1. तो भी मैं देख रहा हूँ मेरा चेहरा बहुत ज़्यादा गोरा पड़ा है. मैं बहुत काला था 10 दिन पहले, तो मालूम नहीं कैसे गोरा होगा इतना.